एक स्वामी समर्थ यांचा भक्त होता. तो स्वभावाने चांगला होता, पण त्याच्या मनात नेहमी भविष्याची चिंता असायची. उद्या काय होईल? माझं काम जमेल का? घराचं काय? असे अनेक विचार त्याला सतत त्रास देत. एके दिवशी तो स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला. स्वामी वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले होते. भक्ताने नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या मनात सतत भविष्याची चिंता असते. उद्या काय होईल याचा मी खूप विचार करतो. त्यामुळे मन कधीच शांत राहत नाही. काय करू? स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, तू शेतकऱ्याला राबताना पाहिलंस का? भक्त म्हणाला, हो स्वामी. स्वामी म्हणाले, शेतकरी आज बी पेरतो, म्हणून तो रोज बसून राहतो का? लगेच उद्या पीक येईल का, कसं होईल असा विचार करत बसतो का? नाही. तो आपलं काम प्रामाणिकपणे करतो, पाणी घालतो, काळजी घेतो, बाकी सर्व निसर्गावर सोडतो. भक्त शांतपणे ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, माणसाने आजचं कर्म चांगलं करावं. भविष्याची जास्त चिंता केली तर आजचा दिवसही वाया जातो. जे होणार आहे ते योग्य वेळी होईल. देवावर विश्वास ठेव. हे ऐकून भक्ताच्या मनाला मोठा दिलासा मिळाला. त्याला समजलं की भविष्याची चिंता करण्यापेक्षा आजचं कर्म आणि देवावर विश्वास महत्त्वाचा आहे. भविष्याचा अतिविचार मनाला अशांत करतो. आजचं कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि देवावर विश्वास ठेवा. जय जय श्री स्वामी समर्थ.